जय आदिवासी मित्रांनो, आज आम्ही आलो झिंगा धरायला. इथं हे धरणं आम्ही इकडून आहे ना, हे साईडना अशा ह्या लावलेल्या आहेत साड्या. आता आपण फक्त जागा धरून ठेवले बघा, इकडे आणि तिकडे समोर पण, म्हणजे बघा इकडं ते कोलव्यापर्यंत आपण जागा धरलेली आहे. तर ती जागा आपण धरून ठेवली. आता आपल्याला अंधार पडला का मग आपल्याला त्या साड्या लावायच्या, आणि साड्या लावल्या का मग ते चारा टाकून आपल्याला त्या झिंग्या धरायच्या. तर हिरो आपल्याला किती झिंग्या सापडत्या, आपला व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, या अशा साड्या आपण पाण्यात भिजून अशा कडल ठेवल्या जागा धरायचे. हे बघा, इकडून आपण ना, इकडून हे समोरून इकडल्या बाजूला आपण 2 साड्या ठेवल्या इकडं, आणि इकडून त्याच्यानंतर आपल्याला इथं हे ठेवले, आणि ते तिथे एक ठेवले, आणि तिथून तिकडं तसे त्या ते कोल्यापर्यंत आपण साड्या लावून जागा धरून ठेवले. कारण थोड्या वेळा नाही ना, इथं लय माणसं येतील आणि ते आपल्याला जागा भेटणार नाही, त्यासाठी आपण ते जागा धरल्या. बघा, आपण चारा आणलाय, हे गव्हाचं पीठ मळून त्याचं उंड केलं, आणि ते आपण पाण्यामध्ये उकळून म्हणजे शिजवून घेतलं. म्हणजे ह्या सगळं हे उंडा ना, हे होतं नाही काय म्हणतात, फुटतं नाही. बघा, हे असं बनवलं, आणि ते आपण ते साड्यांमध्ये त्यांना झिंग्यांचा चारा म्हणून टाकणार आहे. हे बघा, आता आपण या साड्या इथं पाण्यामध्ये लावून घेणार आहोत. आता ह्या साड्या लावताना ना आपल्याला व्यवस्थित लावून घ्यावं लागते, नाहीतर ना आपल्याला साड्या लावताना फुगा जर राहिला तर ती साडी वरती येते उपयोगून. तर फुगा नाही राहिला पाहिजे, त्यासाठी आपल्याला साड्या व्यवस्थित ह्या अशा लावून घ्याव्या लागतात. आणि त्यानंतर मग दोन्ही कोपरे आपल्याला दगडाने दडपून ठेवायला लागतात. हे बघा, आता हे आपण दोन्ही कोपऱ्याने हे दगड लावून घेतलेत, आणि साड्या ह्या टाईट आपल्याला ठेवाव्या लागतात. जर लूज ठेवलं तर त्यामध्ये अशा गोळा होतात. आणि ही साडी लावून झाल्यानंतर आपला जो दगडाने दडपून ठेवलेला कोपरा आहे तिथे ह्या अशी काडी आपल्याला लावावं लागते, म्हणजे आपल्याला ओळखावून दिसते. आणि साडी लावून झाल्यावरती आपल्याला हा चारा त्या साडीवरती टाकायचा आहे. हे बघा, आपण पहिली साडी पाण्यात लावली होती, ती पाण्यातून वर काढली, आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला एवढ्या झिंगे भेटल्या आहेत. नाही, ही सारखी बरोबर आहे, ठीक आहे ना, हेच आहे. पहिली इथं लावली ती बुडली नव्हती. त्यानंतर आपण दुसरी साडी पाण्यातून बाहेर काढली आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे झिंगे भेटलेले आहेत. खाली बॅटरी पाडायला दिसते नाही झिंगे. आता कसं दिसलं डोळ्याला, चमकता डोळा, मंडपाचा पाल घेऊन यायला पाहिजे. आपल्याला सगळ्या साड्या अशा एक एक करून सगळ्या पाण्यातून बाहेर काढायच्या आहेत. बरोबर नाही ना खाता यांचं डोळं याचं दिसतं रंगबिरंगी पिंक. बरेच भू सापडल्या, चिलाप्याची पिल्लं आहेत. इकडे काढून घ्यायचं डायरेक्ट. तिकडे नको.
वाळू जरा आली त्याच्यातून. फायनली बघा आपल्याला टोटल किती झिंगे भेटले आहेत. त्या सगळ्या ह्या झिंगे आपल्याला जवळपास अर्धा टपला थोड्याशा पुढे असतील एवढे झिंगे आपल्याला सापडलेले आहेत. खायच्या ना. फक्त चिलाप्या गोळा करून घेते.